नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल 125 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. कुठे किती अर्ज आले याबद्दल, SRPF, बॅट्समन, शिपाई, कारागृह चालक या सर्वांबद्दल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघूया आपण. तर पहा, यवतमाळ आहे, तर यवतमाळ या ठिकाणी 6450 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बीड आहे, तर बीड या ठिकाणी 6600 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. त्यानंतर परभणीला 5900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूरला 5900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर धाराशिव जिल्हा पोलीस आहे, तर या ठिकाणी 2100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर जालन्याला तुम्ही बघू शकता 7590 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP रायगडला 16500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर यवतमाळ ड्रायव्हरला तुम्ही बघू शकता 5900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP बीड आहे, तर या ठिकाणी 5400 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे, तर या ठिकाणी 7700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो या ठिकाणी की प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची जी संख्या आहे मित्रांनो हे वाढत आहे. तर जे आपल्याला माहिती मिळत आहे मित्रांनो ते आपण तुम्हाला सांगत आहे, जे विद्यार्थी सांगत आहे. तर पहा मित्रांनो, प्रत्येक मिनिटाने फॉर्मची संख्या वाढत आहे, प्रत्येक घंट्याने फॉर्मची वाढत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि सर्वात जास्त CP मुंबई या ठिकाणी फॉर्मची संख्या मित्रांनो हे सर्वात जास्त वाढत आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, SP बीड आहे, तर या ठिकाणी 5400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबारला 7700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे रेल्वे ड्रायव्हरला 3200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. रायगडला 6600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले. त्यानंतर मुंबई कारागृह या ठिकाणी 74,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 पुणेला तर 18,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF धुळे तर या ठिकाणी 19,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणेला 24,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर साताराला तुम्ही बघू शकता 6400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP अकोल्याला 13,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावती तर या ठिकाणी 22,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. ठाणे ग्रामीणला बघू शकता 9,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अहमदनगर आहे, तर अहमदनगर या ठिकाणी 3,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF नवी मुंबईला 19,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. बुलढाण्याला तुम्ही बघू शकता 6,780 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 21,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंडला 12,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF जालन्याला 19,100 प्लस अर्ज आतापर्यंत जे क्रॉस झालेले आहे. त्यानंतर मुंबई गट क्रमांक 8ला मित्रांनो 31,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर आहे, तर मीरा भाईंदर या ठिकाणी 19,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सिंधुदुर्गला 8,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. पुणे कारागृह या ठिकाणी 73,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नवी मुंबईला 17,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर गोंदिया या ठिकाणी 13,400 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाला 15,100 प्लस अर्ज आलेले आहे. कोल्हापूर या ठिकाणी 6,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नागपूर सिटीला 24,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृहाला 52,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृहाला 61,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे.
त्यानंतर एस पी नांदेड आहे, तर एस पी नांदेड या ठिकाणी 11,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. चंद्रपूरला 15,390 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृहाला 78,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे चालक आहे, तर या ठिकाणी 8,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सी पी मुंबईला 1,27,000 प्लस क्रॉस झालेले आहे. त्यानंतर पालघर शिपाई या ठिकाणी 1,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे चालकला 3,290 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. सी पी नवी मुंबई या ठिकाणी 3,600 प्लस अर्ज आलेले आहे. रायगड चालकला 1,600 प्लस अर्ज आलेले आहे. एस पी कोल्हापूरला 4,330 प्लस अर्ज आलेले आहे आणि सिंधुदुर्ग बॅट्समनला 390 प्लस अर्ज आले आहे आणि मुंबई चालक या ठिकाणी 45,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा तुम्ही सिंधुदुर्ग बॅट्समनला बघू शकता 390 प्लस अर्ज आले फक्त. मुंबई चालकला 45,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह या ठिकाणी 54,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. ठाणे सिटीला 13,000 ते 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 29,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृहाला 31,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF जालन्याला 14,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर बॅट्समनला 700 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. अमरावती ग्रामीण 19,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. रत्नागिरी बॅट्समनला 800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अमरावती ड्रायव्हर या ठिकाणी जवळपास 3,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सातारा ड्रायव्हरला 3,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर एस पी यवतमाळला 5,310 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. SRPF गट क्रमांक 10 सोलापूरला 17,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणी चालकला 5,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर ड्रायव्हरला 5,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह या ठिकाणी 46,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर सी पी मुंबई बॅट्समनला 6,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सी पी मुंबई ड्रायव्हरला 62,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर एस पी साताराला 4,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 34,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नगर ड्रायव्हरला 3,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड बॅट्समनला 5,919 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पोलीस बॅट्समन ठाणेला 6,300 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. पुणे ग्रामीण या ठिकाणी 33,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SRPF कोल्हापूरला 14,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर कोल्हापूर ड्रायव्हरला 3,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सोलापूरला 7,200 प्लस अर्ज, सोलापूर शहरला 6,200 प्लस अर्ज, मीरा भाईंदर या ठिकाणी 14,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडला 14,200 प्लस अर्ज आलेले आहे. रत्नागिरी पोलीसला 11,400 प्लस अर्ज आलेले आहे आणि नवी मुंबई या ठिकाणी 18,500 प्लस अर्ज आलेले आहे. हिंगोली SRPFला 18,200 प्लस अर्ज आले आहे. सी पी मुंबईला मित्रांनो 2,00,000 प्लस 27,000 प्लस अर्ज गेले आणि मुंबई रेल्वे ड्रायव्हरला 2,500 प्लस अर्ज आलेले आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती की 11 एप्रिल 2024 पर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटायला